हाय फ्रेंड्स, आज आपण कोल अँड पेट्रोलियमचा पार्ट 2 बघणार होतो. मागच्या पार्टमध्ये फर्स्ट पार्टमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फॉसिल फ्युएल्स म्हणजे काय, रिसोर्सेस म्हणजे काय, रिसोर्सेसचे टाईप्स कुठले कुठले आहेत. त्याच्यानंतर फॉसिल फ्युएलमधला आपण कोल ह्या फ्युएलचा आपण स्टडी केला होता. कोल फॉर्मेशन कसं होतं, कशापासून होतं कोल, त्याच्यानंतर कोलच्या वेगवेगळ्या स्टेजेस कुठल्या आहेत आणि कोलचे युजेस काय आहेत, त्याचे बाय प्रॉडक्ट्स काय आहेत आणि त्याचे युजेस काय आहेत हे आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेलं होतं. आता ह्या पार्टमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट बघणार आहोत, दॅट इज कॉल्ड पेट्रोलियम. फॉसिल फ्युएल फॉर्म्ड फ्रॉम द रिमेन्स ऑफ मराइन ऑर्गॅनिझम्स आर पेट्रोलियम. आता कोल आपण बघितला होता की जो प्लांट्स रिमेन्सपासून तयार झालेला होता. प्लांट्स त्या स्वॅम्पी एरियामध्ये आत डीप बिरी झाले, संक झाले, त्याच्यावरती लेअर सॉईल चढत गेली आणि मिलियन्स ऑफ इयर्समध्ये हीट अँड प्रेशरमुळं त्याचं कन्व्हर्जन झालं कोलमध्ये. आता हे जे पेट्रोलियम जे असतं विच इज बेसिकली इन लिक्विड ऑर गॅशियस फॉर्म, हे कशापासून तयार होतं तर जे मराइन ऑर्गॅनिझम्स जे फार पूर्वी जमिनीमध्ये गाडले गेलेले आहेत त्याच्यापासून आपल्याला हे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स मिळत असतात. इट इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस हायड्रोकार्बन्स. पेट्रोलियम म्हणजे काय आहे, वेगवेगळे हायड्रोकार्बन्सचं आपल्याला ते मिक्सचर तिथं मिळत असतं, दॅट इज कॉल्ड पेट्रोलियम. खाली शेजारच्या फिगरमध्ये तुम्हाला काही पेट्रोलियम प्रॉडक्ट्स दाखवलेले आहेत आणि थोडक्यात ती प्रोसेस कशी होती ह्याची एक डायग्राम दाखवलेली आहे. आपण डिटेलमध्ये ते बघणारच आहोत. हायड्रोकार्बन्स आर कंपाऊंड्स मेड अप ऑफ मेनली हायड्रोजन अँड कार्बन. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय तर हायड्रोजन आणि कार्बन ह्यांच्या युनिजन होऊन जे कंपाऊंड्स तयार होतात त्यांना म्हटलं जातं हायड्रोकार्बन्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा जे सगळे प्रोटीन्स आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत दे आर ऑल हायड्रोकार्बन्स, कार्बोहायड्रेट्स आहेत. फ्युएल्स सच ॲज पेट्रोल, डिझेल अँड केरोसिन आर ऑब्टेन्ड बाय रिफायनिंग पेट्रोलियम. हे जे पेट्रोलियम आपण काढतो अर्थच्या पोटातनं त्याचंच रिफायनिंग केलं जातं आणि त्याच्यापासून आपण जे फ्युएल्स वापरतो जसं की पेट्रोल आहे, डिझेल आहे, केरोसिन आहे, हे त्याच्यापासून ऑब्टेन केलं जातं. आता तिथं शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला एक हायड्रोकार्बनचा मोलिक्यूल दाखवलेला आहे बघा. हायड्रोजन आणि कार्बन फ्यूज होऊन त्याचा मोलिक्यूल तयार झालेला आहे. दिस इज नथिंग बट हायड्रोकार्बन. फॉर्मेशन ऑफ पेट्रोलियम. आता हे पेट्रोलियम फॉर्म कसं होतं, पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की कोल फॉर्मेशन कसं होतं, तसं पेट्रोलियम फॉर्मेशन कसं होतं हे आपण बघूया. मराइन प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट डाईड मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो सँक टू द बॉटम ऑफ सीज अँड ओशन्स. आता तुम्हाला माहिती आहे ओशन हा मिलियन इयर्स ओल्ड आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये लाईफसुद्धा तेव्हापासून आहे. हे जे मराइन प्लांट्स किंवा जे ॲनिमल्स आहेत त्यांची डेथ झाली आणि ते डेड बॉडीज त्यांच्या काय झाल्या, ह्या सीज किंवा ओशनच्या बॉटम्सला संक झाल्या. ओव्हर टाईम दिस रिमेन्स वेअर क्रश्ड अँड ब्युरिड अंडर लेअर ऑफ मड अँड सँड. आणि जसं जसा वेळ जात जाईल, जसं जसं टाईम पुढे पुढे सरकत गेला तसं तसं ह्या ज्या डेड बॉडीज होत्या किंवा हे रिमेन्स जे होते त्याच्यावरती सँडचा लेअर आला, मडचा लेअर आला. कारण बाहेरनं जे पाणी ओशन्समध्ये जात होतं इट वॉज कॅरिंग दिस सँड अँड मड इन द ओशन आणि ह्याचे लेअर बॉटमला जाऊन बसतात हे आपल्याला माहिती आहे. आणि ते काय झाले, हे जे डेड ॲनिमल्स किंवा मराइन प्लांट्स होते त्यांच्या लेअर्सवरती काय होले, हे एक एक लेअर बसत गेला. शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेले बघा. पहिला दाखवलेला आहे ओशन टू 300-400 मिलियन्स इयर्सचा ओशन दाखवला आहे. नंतर 100 मिलियन्स नंतर त्याच्यावरती लेअर कसे फॉर्म झाले आणि आत्ताची सिच्युएशन काय आहे ते तुम्हाला त्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. रिमेन्स गॉट डिकम्पोज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन ॲब्सेन्स ऑफ एअर इनटू कार्बन रिच कंपाऊंड्स. आता हे जे रिमेन्स होते डेड ॲनिमल्स आणि प्लांट्सचे ह्याच्यावरती सँडचा लेअर आला, मडचा लेअर आला आणि ते खाली 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 दाबले गेले. तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी त्यांचं डिकम्पोजिशन केलं. आता बॉटम सीच्या बॉटमला इतके डीप ऑक्सिजन नसतो हे तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळे इट वॉज इन द ॲब्सेन्स ऑफ एअर ऑर ऑक्सिजन आणि त्यामुळं काय झालं, त्यांचं कार्बन रिच कंपाऊंड्समध्ये कन्व्हर्जन झालं. Over millions of years, under high pressure and high temperature, the remains of these organisms transformed into fossil fuels, that is petroleum and natural gas. Millions of years च्या प्रोसेसमुळे, त्याच्यावर असलेल्या हाय प्रेशरमुळे, हाय टेम्परेचरमुळे हे जे ऑर्गॅनिझम्सचे रिमेन्स जे होते हे काय झाले, फॉसिल फ्युएलमध्ये कन्वर्ट झाले. त्यालाच आपण काय म्हणतो, पेट्रोलियम किंवा नॅचरल गॅस. ती डायग्राम तुम्हाला दाखवली आहे बघा, त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे सगळं. आता हे जे तयार झालेलं जे पेट्रोलियम आहे हे आपण एक्स्ट्रॅक्ट कसं करतो, बाहेर कसं काढलं जातं, ही प्रोसेस आपण जॉग्रफीमध्ये पण शिकलेलो आहे, पण इथं सुद्धा पुन्हा बघूया.
Petroleum or natural gas formed millions of years ago below oceans is lighter than water and did not mix with it. तुम्हालाही माहिती आहे की ऑइल किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट हे वॉटर बरोबर इनमिसिबल आहेत, वॉटरमध्ये मिक्स होत नाहीत. त्यामुळे हे ओशन बेडला जे पेट्रोलियम किंवा नॅचरल गॅस जे तयार झाले हे पाण्यापेक्षा लायटर वेटचे होते, पण ते ओशनच्या वॉटरमध्ये मिक्स झाले नाहीत. दे रोज अप अँड गॉट ट्रॅप्ड इन रॉक्स कॉल्ड रिझर्वायर रॉक्स. त्यामुळे काय झाले, ओशनच्या बेडला जे फ्लोअरचे मध्ये जे रॉक्स होते त्याच्यावरती ते हळूहळू आले आणि एका रिझर्वायर रॉक जो असतो त्याच्यामध्ये शेजारच्या डायग्राममध्ये दाखवले इट इज अ पोरस रॉक, त्याच्या वरच्या लेअरला येऊन ते काय झाले, ट्रॅप झाले. तिथं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय बघा, वरती ओशन आहे, त्याच्या खाली आपला लिथोस्फिअर दाखवलेला आहे, तिथं येलो कलरचा रिझर्वायर रॉक आहे, त्याच्यात सगळ्या खालच्या बाजूला वॉटरचा लेअर आहे, त्याच्यावर ऑइल आणि त्याच्या वरच्या बाजूला गॅस आणि त्याच्यावरती थिक पुन्हा कव्हर ग्राउंडचं आहे. तर अशा प्रकारे हे तिथं ट्रॅप झालेलं आहे. ऑइल वेल्स बिल्ड टू ड्रिल आउट द एक्स्ट्रॅक्ट पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस फ्रॉम दिस रिझर्वायर रॉक्स. आता जिथं जिथं हे ऑइल गॅस किंवा ऑइलचे आणि गॅसचे रिझर्व्ह सापडतात तिथं तिथं काय केलं जातं, ड्रिलिंग केलं जातं. म्हणजे ग्राउंडमधनं आतपर्यंत एक वेल डिग केली जाते नॅरो ओपनिंगची आणि त्याच्यातनं हे पेट्रोलियम किंवा नॅचरल गॅस काय केलं जातं, एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. ही सगळी प्रोसेस जॉग्राफीमध्ये आपण पाहिलेली आहे. द फर्स्ट ऑइल वेल ड्रिल्ड इन पेन्सिल्व्हेनिया इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इन 1859. वर्ल्डमधली सगळ्यात पहिली ऑइल वेल कुठं तयार झाली तर युनायटेड स्टेटमध्ये पेन्सिल्व्हेनियामध्ये ही ऑइल वेल 1859मध्ये पहिली करण्यात आली. त्याचं पिक्चरसुद्धा तुम्हाला शेजारी दाखवलेलं आहे बघा. आणि इंडियामध्ये द फर्स्ट ऑइल वेल इन इंडिया वॉज ड्रिल्ड इन दिग्बोई इन आसाम इन 1867. आसाममध्ये 1867मध्ये दिग्बोईमध्ये आपल्याला नॅचरल ऑइल अँड गॅस रिझर्व्ह सापडली आणि तिथं पहिली ऑइल वेल इंडियाने डिग केली होती. त्याचंही पिक्चर तिथं तुम्हाला दाखवलेलं आहे. ऑइल वेल्स इन इंडिया आर लोकेटेड इन गुजरात, आसाम, राजस्थान अँड इन द मुंबई हाय. आता आपल्या इथं हे सगळे ऑइल फील्ड कुठं कुठं सापडतात आपल्याला तर गुजरातमध्ये आहेत, आसाममध्ये काही ठिकाणी आहे, राजस्थानमध्ये आहे आणि आपल्या मुंबईच्या जवळ मुंबई हाय म्हणून जे एक इन्स्टॉलेशन आहे तिथं आपल्याला सापडतं. शेजारच्या मॅपमध्ये तुम्हाला इंडियामध्ये कुठं कुठं ऑइल फील्ड्स आहेत, कुठं कुठं नॅचरल गॅस रिझर्व्ह आहेत त्याचं लोकेशन्स दाखवलेले आहेत बघा. ती नीट बघून ठेवा. आता हे जे पेट्रोलियम मिळतं हे आपण डायरेक्ट आपल्या यूजसाठी वापरत नाही, ते रिफायनिंग करून त्याच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट मिळवतो. रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम. पेट्रोलियम इन ओरिजिनल फॉर्म इज व्हेरी स्टिकी अँड स्मेली लिक्विड. पेट्रोलियम जे खालनं जे ऑइल काढलं जातं हे अतिशय थिक, स्टिकी, चिकट असं आणि त्याला वास येणार असं एक लिक्विड असतं. तिथं त्या माणसाच्या हातात तुम्हाला ते ऑइलसारखं घेतलेलं दिसतंय बघा, दॅट इज पेट्रोलियम. इट इज सेपरेटेड इन टू इट्स युजफुल प्रॉडक्ट्स. आणि हे जे थिक लिक्विड जे आहे ह्याच्यामध्ये हे सगळे प्रॉडक्ट्स असतात की जे त्याच्यापासून आपल्याला सेपरेट करावे लागतात. प्रोसेस ऑफ सेपरेटिंग क्रूड ऑइल into its usable components is called refining of petroleum. जे पेट्रोलियम आपण बाहेर काढतो अर्थमधनं एक्स्ट्रॅक्ट करतो दॅट इज कॉल्ड क्रूड ऑइल. क्रूड का? कारण त्याच्यामध्ये सगळं आतमध्ये आहे ते सगळं रॉ फॉर्ममध्ये आहे, ते आपल्याला काय करावं लागतं, रिफायनिंग करून त्याच्यापासून सेपरेट करून ते युजेबल कंपोनंटमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम इज डन इन पेट्रोलियम रिफायनरी. आता हे जे पेट्रोलियम आहे हे पेट्रोलियम रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि तिथं त्याचं रिफायनिंग केलं जातं बाय द प्रोसेस ऑफ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या प्रोसेसनी हे पेट्रोलियमचं रिफायनिंग केलं जातं. डिस्टिलेशन म्हणजे काय? थोडक्यात की एखाद्या लिक्विडमध्ये एखाद्या कॉलममध्ये ते लिक्विड इम्प्रिंट करायचं आणि वेगवेगळ्या हीट झोन्समधनं त्याच्यातनं त्या लेव्हलला त्याचे बॉइलिंग पॉईंट वेगवेगळे असतात, ते त्या हीट टेम्परेचर झोनमध्ये ते काय होतात, सेपरेट आउट होतात. याला म्हटलं जातं डिस्टिलेशन. आणि ते गॅशियस फॉर्ममध्ये इव्हॅपरेट झालेले बाहेर काढले जातात आणि पुन्हा काय केलं जातं, ते कंडेन्स करून त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये मिळवलं जातं. The different components obtained by the process of fractional distillation are known as fractions. ह्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या प्रोसेसमधने जे वेगवेगळे कंपोनंट्स आपण बाहेर काढलं जातात त्याला म्हटलं जातं फ्रॅक्शन्स. शेजारी एक त्याची फिगर तुम्हाला दाखवलेली आहे बघा, डायग्राम एक दिसते. त्याच्यामध्ये तो कॉलम दिसतोय, त्याच्यात खालच्या बाजूने आपण काय केलंय, ते जे हिटेड क्रूड ऑइल आहे ते इन्सर्ट केलं आणि ते हीट केलेलं आहे. ते हीट केल्यामुळे काय झालं, त्याच्यातले हे वेगवेगळे प्रॉडक्ट्स जे आहेत हे इव्हॅपोरेट झाले आणि त्या कॉलममधनं ते राईज व्हायला लागले. जसं जसं कॉलमच्या वरती यायला लागले जसं जसं टेम्परेचर कमी होईल
त्या टेम्परेचर झोनमध्ये त्यातले इव्हॅपोरेट झालेले प्रॉडक्ट काय झाले, पुन्हा कंडेन्स झाले आणि ते त्या कॉलमच्या बाहेर काढण्यात आले. तिथं टेम्परेचर रेंज पण तुम्हाला दिलेली आहे बघा, ती थोडक्यात बघून ठेवा. आणि सगळ्यात खालच्या बाजूला जो रेसिड्यू शिल्लक राहतो की जो इव्हॅपोरेट होत नाही, तो तिथनं बॉटममधनं त्याच्या बाहेर काढलेला आहे. Process of separation of liquid mixture into fractions based on their boiling points is fractional distillation. आता प्रत्येक लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट वेगवेगळा असतो, तुम्हाला माहिती आहे. त्या टेम्परेचरला तो बॉईल होतो, इव्हॅपोरेट होतो आणि पुन्हा ज्यावेळी टेम्परेचर ड्रॉप होतं पुन्हा त्याच टेम्परेचरला तो काय होतो, कंडेन्स होतो. ही प्रॉपर्टी वापरून हे जे डिस्टिलेशन केलं जातं किंवा फ्रॅक्शनायझेशन केलं जातं त्याला म्हणतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. इट इज कॅरीड आउट इन अ टॉल सिलेंड्रिकल फ्रॅक्शनल कॉलम्स. आता इंडस्ट्रियल लेव्हलला हे जसं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे तसं उंचच्या उंच टॉवर्स बांधलेले असतात, आतमध्ये कॉपर कॉलम असतो आणि त्याच्यामध्ये ही प्रोसेस केली जाते. The components of the mixture having higher boiling points will condense in the lower parts of the column. आता शेजारच्या ड्रॉइंगमध्ये किंवा शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ज्याचा सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट आहे, हाय पॉईंट आहे, ह्या कॉलमच्या बॉटमला टेम्परेचर सगळ्यात जास्त असतं. जसं जसं कॉलमची हाईट वरती जाईल तसं तसं टेम्परेचर कमी होत जातं. जसं जसं टेम्परेचर कमी होत जाईल तसं तसं त्या लेव्हलला जे बॉइलिंग पॉईंटची लिक्विड्स आहेत ती कंडेन्स होऊन तिथनं बाहेर पडतात. बघा त्या शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय सगळ्यात बॉटमला फ्युएल ऑइल बाहेर पडते, त्याच्यानंतर काही ल्युब्रिकंट्स बाहेर पडत आहेत, नंतर गॅस ऑइल बाहेर पडते, नंतर केरोसिन, नंतर नॅफ्थॅलिन आणि वरती गॅसेस किंवा पेट्रोल आणि गॅसेस सगळ्यात शेवटी बाहेर पडतात. म्हणजे सगळ्यात लोअर बॉइलिंग पॉईंटचं, ज्यांचं बॉइलिंग पॉईंट हायर आहे, जास्त टेम्परेचर आहे, ते बॉटमलाच बाहेर पडतात कारण तिथं टेम्परेचर जास्त असतं. आणि सगळ्यात लोअर बॉइलिंग पॉईंट ज्याचा आहे ते बॉटम त्या कॉलमच्या वरच्या पार्टमधनं बाहेर पडतात. सो दिस इज हाऊ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टेक्स प्लेस. त्याच्या शेजारी त्याचे बॉइलिंग पॉईंट्स पण तुम्हाला दिलेले आहेत बघा. जे वरनं गॅसेस बाहेर पडतात त्याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात कमी आहे, 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. त्याच्यानंतर खाली पेट्रोल जो आहे त्याचं 30 to 180 डिग्रीचे तिथनं, म्हणजे डिझेल पेट्रोल हे तिथनं बाहेर पडतात. त्याच्या खाली केरोसिन आहे 180 to 200 डिग्री सेल्सिअस. असं करत 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 टेम्परेचर रेंजप्रमाणे फ्रॉम बॉटम टू अप्पर पार्ट हे टेम्परेचर कमी कमी होत जातं आणि त्या पद्धतीनं त्या बॉइलिंग पॉईंट लेवलला हे प्रॉडक्ट त्याच्यापासून सेपरेट आउट केले जातात. दिस इज कॉल्ड फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता ह्याच्या काही स्टेप्स आपण बघूया. स्टेप 1 काय, इंट्रोड्यूस द नॅचरली एक्स्ट्रॅक्टेड पेट्रोलियम इनटू द फ्रॅक्शनल कॉलम. नॅचरली एक्स्ट्रॅक्टेड जे पेट्रोलियम म्हणजे आपण क्रूड ऑइल आहे ते काय केलं जातं, त्या फ्रॅक्शनल कॉलममध्ये आत टाकलं जातं. हीट द पेट्रोलियम युझिंग अ फर्नेस टू हाय टेम्परेचर ऑफ अबाउट 400 डिग्रीज. नंतर ह्याला 400 डिग्रीजपर्यंतचं टेम्परेचर प्रोव्हाइड केलं जातं. सेकंड स्टेप काय, द क्रूड पेट्रोलियम मिक्सचर विल बॉईल फॉर्मिंग व्हेपर ऑर गॅसेस. सेकंड स्टेपमध्ये हे बॉईल व्हायला लागतं आणि त्याच्यातनं ही जी सगळी लिक्विड मिक्स झालेली आहेत, पेट्रोल, डिझेल, कोलटार, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या काय व्हायतात, इव्हॅपोरेट व्हायला लागतात. फॉर्म्ड गॅसेस विल राईज इनटू द लॉंग फ्रॅक्शनेटिंग कॉलम. आता हे तयार झालेले हे सगळे गॅसेस आहेत किंवा ह्या व्हेपर्स आहेत, ह्या काय होतात, त्या फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये हळूहळू वरच्या दिशेने सरकायला लागतात. देर इज अ टेम्परेचर डिफरन्स अक्रॉस द कॉलम. आता ह्या कॉलममध्ये बॉटमला आणि टॉपला ह्याच्यामध्ये टेम्परेचर हळूहळू कमी होत जातं, त्यामुळे हा टेम्परेचर डिफरन्स तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळत राहतो. द कॉलम इज हॉट ॲट द बॉटम अँड कूल ॲट द टॉप. हा कॉलम जो आहे तो बॉटमला हॉट असतो, तिथं टेम्परेचर प्रोव्हाइड केलं जातं आणि टॉपला जो आहे तो कूल असतो. वेन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ पेट्रोलियम इन द व्हेपर रिचेस अ हाईट वेअर द टेम्परेचर ऑफ द कॉलम इज इक्वल टू इट्स बॉइलिंग पॉईंट इट विल कंडेन्स इनटू लिक्विड. आता ह्या व्हेपर्स वरती राईज होत जातात, तिथं टेम्परेचर डिफरन्स आहे. ज्या टेम्परेचर झोनमध्ये त्यांचा त्या व्हेपर्सचा बॉइलिंग पॉईंट असेल त्या टेम्परेचरला ते काय होतात, पुन्हा कंडेन्स होतात आणि तिथनं त्या सेपरेट केल्या जातात. सो नंतरची स्टेप काय आहे, द कंपोनंट्स विथ हायर बॉइलिंग पॉईंट्स विल कंडेन्स ॲट द लोअर लेवल्स ऑफ द कॉलम. ज्यांचा बॉइलिंग पॉईंट हायर आहे त्या बॉटमच्या त्या कॉलमच्या बॉटमला सगळ्यात हाय टेम्परेचर आहे, त्यामुळे ज्यांचा बॉइलिंग पॉईंट हायर आहे ते त्या बॉटम पार्टमधनं बाहेर पडतात. अँड द कंपोनंट्स विथ लोअर बॉइलिंग पॉईंट्स विल लिक्विफाय टुवर्ड्स द टॉप ऑफ द कॉलम. आणि ज्यांचा बॉइलिंग पॉईंट हा कमी टेम्परेचरला आहे ते काय होतात, जसं जसं कॉलममध्ये टेम्परेचर कमी कमी होत जाईल तसं तसं तिथनं ते लिक्विफाय होऊन सेपरेट आउट होतात. द डिफरंट कंपोनंट्स ऑफ पेट्रोलियम ऑर लिक्विड फ्रॅक्शन्स ऑफ पेट्रोलियम विल बी कलेक्टेड इन सेपरेट
ट्रेस. आता त्याच्या आतमध्ये ट्रेस लावलेले असतात, मगाची डायग्राम आठवा. त्या ट्रेसमध्ये हे काय होतात, कंडेन्स झालेले लिक्विड तिथं कलेक्ट केलं जातं आणि तिथनं पाईपनी ते बाहेर काढलं जातं. सेपरेटेड कंपोनंट्स आर देन प्रोसेस्ड केमिकली फॉर फर्दर यूज. आता हे जे काढलेले असतात त्याच्यात सुद्धा काही इम्प्युरिटीज असतात, मग त्याच्यावर आणखीन काही केमिकल प्रोसेस केल्या जातात, काही केमिकल्स ॲड केले जातात, काही रिमूव्ह केले जातात आणि मग हे आपल्याला युजेबल फॉर्ममध्ये मार्केटमध्ये अवेलेबल केले जातात. सो दिस इज हाऊ वी गेट ऑल पेट्रोलियम प्रॉडक्ट्स विच वी आर युजिंग टुडे फ्रॉम दिस क्रूड ऑइल. आता ह्या पेट्रोलियमचे युजेस कुठले कुठले आहेत. पेट्रोलियम इज ऑल्सो नोन ॲज ब्लॅक गोल्ड ॲज इट गिव्ज अस मेनी कमर्शियल अँड युजफुल प्रॉडक्ट्स. हे जे पेट्रोलियम काढलं जातं किंवा क्रूड ऑइल काढलं जातं ह्याला ब्लॅक गोल्ड सुद्धा म्हणतात, कारण ह्याच्यापासून जे युजफुल प्रॉडक्ट मिळतात ते कमर्शियली खूप युजफुल आहेत आणि ऑल ओव्हर वर्ल्ड त्याचा यूज केला जातो. तुम्हाला माहिती आहे गल्फ कंट्रीज ज्या आहेत ह्या सगळ्यात रिचेस्ट का आहेत, बिकॉज दे हॅव गॉट दिस ब्लॅक गोल्ड इन ॲम्पल. त्याच्यावरती आज ते एवढे देश सगळे श्रीमंत झालेले आहेत. आता ह्या पेट्रोलियमचे युजेस कुठले कुठले आहेत बघूया, फ्रॅक्शन्स प्रमाणे बघूया आपण. पहिलं LPG, सगळ्यात टॉपला जो बाहेर पडतो तो. कुकिंग फ्युएल ॲज LPG सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल पर्पज. हा जो LPG गॅस आहे तुमच्या घरामध्ये आपण कुकिंगला वापरतो किंवा इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा तो हीट जनरेशनसाठी वापरला जातो. पेट्रोल फ्युएल फॉर व्हेकल्स, एअरक्राफ्ट, सॉल्वंट फॉर ड्राय क्लिनिंग. आता हे पेट्रोल जे आहे आपण माहिती आहे व्हेकलसाठी आपण फ्युएल म्हणून वापरलं जातो किंवा जे ड्राय क्लिनिंग करतात कपड्याला त्याच्यासाठी सॉल्वंट म्हणून वापरलं जातं. केरोसिन फ्युएल इन लॅम्प्स अँड स्टोव्ज ॲज अ रॉकेट फ्युएल. केरोसिन जे आहे हे आपण पूर्वीच्या काळी वापरलं जायचं, आता जास्त वापर होत नाही ह्याचा. आपण आपल्या घरामध्ये पूर्वी स्टोव्ह असायचे रॉकेलचे किंवा केरोसिनचे, लॅम्प्स असायचे त्याच्यामध्ये फ्युएल म्हणून वापरलं जायचं. आणि रॉकेटसाठी फ्युएल ह्याचा प्युअर फॉर्म जो असतो हा रॉकेटसाठी फ्युएल म्हणून वापरला जातो. नंतर आहे डिझेल. इट इज फ्युएल फॉर हेवी मोटर व्हेकल्स लाईक ट्रक्स, बसेस, ट्रॅक्टर्स आणि इलेक्ट्रिक जनरेटर्स. डिझेल वापरून आपल्याला माहिती आहे डिझेलवरची वाहनं आपण वापरतच असतो. ल्युब्रिकेटिंग ऑइल ॲज अ ल्युब्रिकेशन ऑफ मशीन पार्ट्स. मशीन पार्टमध्ये की आपण जे ऑइल टाकतो किंवा गाडीमध्ये जे ऑइल भरलं जातं दॅट इज ल्युब्रिकेटिंग ऑइल. पॅराफिन वॅक्स. इट इज युज्ड टू मॅन्युफॅक्चर कॅन्डल्स, शू पॉलिश, कॉस्मॅटिक्स, ऑइंटमेंट्समध्ये हे पॅराफिन वॅक्स वापरलं जातं. asphalt or bitumen to manufacture paints in surfacing of tar roads. हे asphalt किंवा बिट्युमिन जे असतं हे रस्त्यावरती जे डांबर टाकतात त्यासाठी वापरलं जातं. पेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वापरलं जातं. असे बरेच युजेस आपल्याला हे पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचे करता येतात. त्याच्यातलं पहिलं आपण बघूया. आता काही पेट्रोलियम प्रॉडक्ट इन डिटेल्स आपण थोडेसे स्टडी करूया. त्याच्यातलं पहिलं आहे दॅट इज नॅचरल गॅस. इट इज अ फॉसिल फ्युएल फाउंड अंडर द अर्थ्स क्रस्ट ऑफन अबाउट द लेअर ऑफ द पेट्रोलियम. मगाच्या डायग्राममध्ये आपण बघितलं होतं क्रूड ऑइलच्या लेअरच्या वरती हा नॅचरल गॅस आपल्याला तयार होतो. नॅचरली तो लिक्विडपेक्षा लाईट वेट असल्यामुळे तो काय होतो वरच्या बाजूला सगळा स्टोअर होतो. इट इज द क्लीनेस्ट अँड सेफेस्ट फॉसिल फ्युएल. हा नॅचरल गॅस जो आहे हा सगळ्यात क्लीन आणि सेफ असं फॉसिल फ्युएल मानलं जातं, कारण ह्याच्यामध्ये कार्बन इम्प्युरिटीज खूप कमी असतात. त्याच्यामुळे ह्याच्यातनं स्मोक किंवा इतर काही नॉक्शियस गॅसेस खूप कमी प्रमाणात तयार होतात. कलरलेस अँड ओडरलेस अँड हायली इन्फ्लेमेबल. ह्या गॅसला वास नसतो, कलर नसतो आणि हायली इन्फ्लेमेबल आहे. पण आपल्या घरात जर LPG गॅस किंवा जर गॅस लीक झाला तर आपल्याला वास येतो. हा कशाचा असतो तर ते लिकेज झालंय हे कळावं म्हणून त्याच्यात काही वेगळे सेंट जे पंजंट स्मेल आहेत ते त्याच्यात ॲड केले जातात की जेणेकरून हा जर गॅस लीक झाला तर तुम्हाला ते नोटीस व्हावं. पण नॅचरली हा गॅस जो आहे हा ओडरलेस असतो. मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ नॅचरल गॅस इज मिथेन. आता हा जो नॅचरल गॅस आहे याचा मेन कॉन्स्टिट्युएंट कोण आहे मिथेन आहे. अदर हायड्रोकार्बन्स सच ॲज इथेन, ब्युटेन अँड प्रोपेन आर प्रेझेंट इन स्मॉल अमाऊंट्स. इतर जे काही हायड्रोकार्बन किंवा गॅसेस आहेत लाईक इथेन आहे, ब्युटेन आहे, प्रोपेन आहे, हे छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तिथं खाली जी डायग्राम दाखवली आहे त्याच्यात तुम्हाला ते कॉम्पोजिशन सगळं व्यवस्थित बघायला मिळेल. इट कॅन बी ट्रान्सपोर्टेड इझिली थ्रू पाईपलाईन्स. नॅचरल गॅस जो आहे हा पाईपलाईन्समधनं आपण इकडनं तिकडं ट्रान्सफर करू शकतो. इट इज स्टोर्ड इन सिलेंडर्स अंडर हाय प्रेशर ॲज कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस ऑर CNG. सिलेंडरमध्ये जर हा गॅस आपण भरला त्याच्यावरती जर प्रेशर दिलं तर हा त्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि त्याला म्हटलं जातं कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस किंवा CNG. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता की मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, आता इव्हन छोट्या छोट्या सिटीजमध्ये सुद्धा हा जो गॅस आहे हा काय केला जातो पाईपलाईननी सगळ्यांना पुरवला जातो. इथं शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला त्या येलो कलरच्या पाईपलाईन्स दिसतात बघा. त्या कशाच्या आहेत नॅचरल गॅसच्या आहेत. म्हणजे जिथं स्टोअर असतं तिथनं तो गॅस
पाईपलाईनमधनं इतर ठिकाणी जिथं त्याचा यूज होणार आहे तिथं पुरवला जातो. ह्याच्यामुळं काय होतं, त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होते. आणि दुसरी गोष्ट काय, हा CNG वापरला जातो. CNG सुद्धा कसं आहे, सिलेंडरमध्ये भरून आपण तो यूज करतो आणि त्याच्यामुळं वापरणं सोपं जातं. पुढं आपण हे बघणारच आहोत. India has natural gas reserves in Gujarat, Tripura, Rajasthan, Maharashtra and the Krishna Godavari डेल्टा. नॅचरल गॅस इंडियामध्ये कुठं कुठं आहे, गुजरातमध्ये सापडतो, त्रिपुरामध्ये आहे, राजस्थानमध्ये काही ठिकाणी आहेत, महाराष्ट्रामध्ये बॉम्बे हायला नॅचरल गॅस आपल्याला सापडतो आणि कृष्णा गोदावरी डेल्टा जो आहे त्या एरियामध्ये सुद्धा नॅचरल गॅस रिझर्व्स आपल्याला सापडलेले आहेत. शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला ते फील्ड्स सगळी दिसत आहेत बघा. आता ह्याची युजेस काय काय आहेत. इट इज मेनली यूज्ड ॲज कुकिंग गॅस, कॅन बी डायरेक्टली सप्लाइड टू होम्स थ्रू पाईप्स अँड ऑल्सो कॉल्ड पाईप्ड गॅस. मी मगाशी तुम्हाला म्हणलं की आता अपार्टमेंट्समध्ये सिलेंडर नेणे वगैरे प्रकार राहिलेला नाही आहे, तर काय केलं जातं, हा पाईप्ड गॅस जो आहे, पाण्याच्या जशा पाईपलाईन्स असतात तशा पाईपलाईन टाकल्या जातात आणि त्याचं कनेक्शन प्रत्येक अपार्टमेंटमध्ये, प्रत्येक फ्लॅटमध्ये किंवा घरामध्ये, बंगल्यामध्ये हे दिलं जातं. शेजारच्या डायग्राममध्ये दिसतंय बघा, तो येलो कलरचा जो पाईप आहे तो त्या आपल्या गॅस स्टोव्हला जोडलेला आहे आणि त्याच्या मागे एक डबा दिसतोय, ती त्याचं मीटर असतं की त्याच्यावरती कळतं की तुम्ही गॅस किती वापरला, जसं आपलं इलेक्ट्रिसिटीचं किंवा वॉटर मीटर असतं सेम वेने. इट इज यूज्ड टू हीट बिल्डिंग्स अँड फॅक्टरीज. बिल्डिंग्स किंवा फॅक्टरीज हीट करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात नॅचरल गॅस वापरला जातो. आपल्या इथे इंडियात फार नाही, पण युरोपियन कंट्रीजमध्ये जिथं कोल्ड वेदर जास्त असतं अशा ठिकाणी हे ह्याच्यासाठी सुद्धा वापरलं जातं. इन फॅक्टरीज अँड पॉवर प्लांट्स टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. फॅक्टरीजमध्ये किंवा पॉवर प्लांट्समध्ये जिथं जिथं नॅचरल गॅस ह्यूज कलेक्शन होतं तिथं ते इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी सुद्धा वापरला जातो. CNG, alternative to petrol made by compressing natural gas to less than 1% of its volume at standard atmospheric pressure. CNG जो आहे, कॉम्प्रेस नॅचरल गॅस आहे, हा आपण माहिती आहे की त्या ह्याच्यामध्ये भरला जातो सिलेंडरमध्ये आणि त्याच्यावर हाय प्रेशर दिलं की त्याच्या टोटल व्हॉल्यूमच्या 1%मध्ये तो तिथं आपण स्टोअर करू शकतो आणि इट इज यूज्ड ॲज अल्टरनेटिव्ह टू पेट्रोल. CNG इज क्लीनर फ्युएल दॅन पेट्रोल अँड लेस पोल्युशन. CNG आहे हा पेट्रोलपेक्षा जास्त क्लीन आहे, त्याच्यामध्ये कार्बोनेशियस इम्प्युरिटीज खूप कमी आहेत, त्यामुळे त्याच्यापासून स्मोक फॉर्मेशन होत नाही, पार्टिकल फॉर्मेशन होत नाही, काही ऑब्नॉक्शियस गॅसेस जे पेट्रोलियमच्या बर्निंगमुळे तयार होतात ते होत नाहीत आणि हा लेस पोल्युटिंग गॅस आहे. आता तुम्हाला माहिती आहे CNGवरती ट्रक चालतात, बसेस चालतात, कार्स पण चालतात. आपल्या इथं सुद्धा आता आपल्या सगळीकडे इंडियामध्ये CNGचे वेगवेगळे पंप्स आता वेगवेगळ्या ठिकाणी तयार व्हायला लागलेले आहेत की जिथं जाऊन तुम्ही ते भरू शकता. Carbon obtained by the decomposition of natural gas is used in the tire industry and hydrogen is used in the manufacture of fertilizers. ह्या नॅचरल गॅसचं डिकम्पोजिशन केल्यानंतर त्याच्यापासून कार्बन आणि हायड्रोजन मिळतो. हा कार्बन जो आहे हा टायर इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो त्या रबरमध्ये मिक्स करायला आणि हायड्रोजन जो आहे तो फर्टिलायझरच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वापरला जातो किंवा काही ठिकाणी हे कार्बन एक सोर्स म्हणून किंवा न्यूट्रिशन सोर्स म्हणून सुद्धा वापरला जातो. तिथे पिक्चरमध्ये काही कार्बन कंपाऊंडचे प्रॉडक्ट जे ॲग्रिकल्चरमध्ये वापरले जातात ते तुम्हाला दाखवलेले आहेत बघा. आता नंतरचा पार्ट आहे दॅट इज पेट्रोकेमिकल्स. ह्या पेट्रोलियमपासून वेगवेगळे पेट्रोकेमिकल्स पण आपल्याला मिळत असतात. केमिकल्स डिराइव्ड फ्रॉम पेट्रोलियम ऑर नॅचरल गॅस आर मेनली हायड्रोकार्बन. नॅचरल गॅस किंवा पेट्रोलियमपासून जी काही केमिकल्स आपल्याला मिळतात त्याचे बाय प्रॉडक्ट्स जे मिळतात ते आर कॉल्ड पेट्रोकेमिकल्स. ओव्हर 4000 प्रॉडक्ट्स आर क्लासिफाईड ॲज पेट्रोकेमिकल्स. क्रूड ऑइल बाहेर काढलं, त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं, त्याच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट्स मिळवले, त्याच्यावर परत प्रोसेसिंग केलं, त्यांचं प्युअर फॉर्म मिळवले. या सगळ्या प्रोसेसमध्ये काही केमिकल्स आपल्याला त्याच्यातनं ॲज अ बाय प्रॉडक्ट मिळतात अँड दे आर अबाउट 4000 पेट्रोकेमिकल्स वी ऑप्टेन. इथेन, बेन्झिन, टोल्युइन आर पेट्रोकेमिकल्स. हे जे आहेत हे बेसिकली पेट्रोकेमिकल्स आहेत. तिथं खाली तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही दाखवलेले आहेत पेट्रोकेमिकल्स. Petrochemicals are used in several industries such as manufacturing of detergents, synthetic fibers, dyes, plastic, pesticides and fertilizers. ही जी पेट्रोकेमिकल्स आहेत हे आज आपण जे काही प्रॉडक्ट घरामध्ये यूज करतो सिंथेटिक प्रॉडक्ट्स, त्या अनेक प्रॉडक्ट्समध्ये ही पेट्रोकेमिकल्स वापरलेले आहेत. जसे की डिटर्जंट्स आहेत, सिंथेटिक फायबर्स आहेत, आपण जे टेर्लिन किंवा ह्याचे जे कपडे वापरतो किंवा नायलॉनचा जो धागा तयार होतो त्याच्यामध्ये हे पेट्रोकेमिकल्स वापरलेले असतात. वेगवेगळे डाईज त्याच्यापासून तयार केले जातात. प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पेट्रोकेमिकल यूज केलं जातं. पेस्टिसाइड्स जे ॲग्रिकल्चरमध्ये वापरतात त्याच्यामध्ये वापरलं जातं. फर्टिलायझर्समध्ये वापरलं जातं. म्हणजे पेट्रोकेमिकल्सचा यूज प्रचंड प्रमाणात आज आपण करत असतो. शेजारच्या चार्टमध्ये त्यातले काही प्रॉडक्ट दाखवलेले आहेत की जिथं हे पेट्रोकेमिकल्स वापरलेले आहेत. आता हे झालं अबाउट
पेट्रोलियम ते कसं तयार होतं, एक्स्ट्रॅक्ट कसं करतो, त्याचं डिस्टिलेशन करून त्याच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट्स कसे मिळवतो आणि त्या प्रॉडक्टचे युजेस कसे आहेत. आता पुढं आपण बघणार आहोत हार्मफुल इफेक्ट्स ऑफ एक्सेसिव्ह यूज ऑफ फॉसिल फ्युएल्स. ही फॉसिल फ्युएल जर आपण एक्सेस वापरली, त्याचा अतिवापर केला तर त्याचे काही हार्मफुल इफेक्टसुद्धा आहेत. वी गेट एनर्जी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज बाय बर्निंग फॉसिल फ्युएल. तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यापासून एनर्जी मिळवायला आपल्याला फर्स्ट ते बर्न करावे लागतात. हार्म्स एन्व्हायरमेंट कॉन्ट्रीब्यूट सिग्निफिकंटली टू एअर पोल्युशन अँड ग्लोबल वॉर्मिंग. हे ज्यावेळी बर्निंग होतं त्यावेळी त्याच्यातनं हीट मिळते जे आपण यूज करतो, पण त्याच्याबरोबर आणखीनही काही असे हार्मफुल प्रॉडक्ट्स तयार होतात की ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं आणि ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्रीज होतो. इन्क्रीज इन ग्रीन हाऊस गॅसेस. बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स इन्क्रीजेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस ॲज कार्बन डायऑक्साईड इन ॲटमॉस्फिअर. तुम्हाला माहिती आहे ग्रीन हाऊस इफेक्ट आपण शिकलेलो आहोत. असे काही गॅसेस आहेत की ज्याच्यामुळे ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, त्यांना म्हणतात ग्रीन हाऊस गॅसेस. ज्यावेळी फॉसिल फ्युएल आपण बर्न करतो त्याच्यावेळी त्याच्यातनं बेसिकली कार्बन डायऑक्साईड हा ग्रीन हाऊस गॅस बाहेर पडतो. हा ट्रॅप होतो ॲटमॉस्फिअरमध्ये. कार्बन ऑक्साईडचं प्रमाण वाढलं की सनकडनं जी येणारी एनर्जी आहे ती तिथंच ट्रॅप केली जाते बिकॉज कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब्स हीट. इट ॲब्झॉर्ब्स सन्स हीट अँड प्रिव्हेंट इट फ्रॉम एस्केपिंग आउट. सन हीट जी आहे ही ॲटमॉस्फिअरमध्ये येते, जेवढी यूज होते तेवढी प्लांट्समध्ये किंवा इतर ठिकाणी यूज केली जाते आणि बाकी जी एनर्जी आहे ती पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा स्पेसमध्ये रेडिएट केली जाते. खाली पिक्चर दाखवलेलं आहे बघा, त्याप्रमाणे ती ग्रीन हाऊसची प्रोसेस होते. पण काय होतं, ज्यावेळी ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज वाढतं त्यावेळी कार्बन डायऑक्साईड काय करतो, अर्थने रेडिएट केलेली जी हीट आहे ती ॲब्झॉर्ब करून आपल्यामध्येच साठवून ठेवतो आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲटमॉस्फिअरचं ओव्हरऑल टेम्परेचर वाढतं. इट इन्क्रीजेस द टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस आणि त्याच्यामुळे अर्थ सरफेसचं किंवा ॲटमॉस्फिअरचं ओव्हरऑल टेम्परेचर जे आहे ते राईज व्हायला लागतं. This effect of the greenhouse gases is known as greenhouse effect, leading to the global warming. हा जो ग्रीनहाऊस गॅसेसमुळे जो टेम्परेचर इफेक्ट येतोय, टेम्परेचर राईज येतोय, त्याला म्हटलं जातं ग्रीनहाऊस इफेक्ट. आणि ह्याच्यामुळं काय होतंय, टोटल आपल्या ग्लोबच हळूहळू वॉर्म व्हायला लागलाय, हळूहळू त्याचं टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे. दॅट इज कॉल्ड ग्लोबल वॉर्मिंग. The polar caps are melting and sea levels are rising as a result of global warming. आता बघा हे सगळं आपण 7th स्टँडर्डमध्ये, 6th स्टँडर्डमध्ये, 8th स्टँडर्डमध्ये पण शिकलेलो आहोत. काय होतं, हे टेम्परेचर वाढल्यामुळं पोलर कॅप्सवरती जो आईस आहे, जो स्नो आहे, तो हळूहळू मेल्ट व्हायला लागलेला आहे. तो मेल्ट झालेलं पाणी कुठे येतंय, सीजमध्ये, ओशन्समध्ये येतं आणि त्यामुळं ओशनच्या लेवल्स किंवा सीच्या लेवल हळूहळू इन्क्रीज व्हायला लागलेले आहेत. शेजारचं पिक्चर तिथं दाखवलेलं आहे बघा. तो रोड पूर्वी होता तिथं, पण आता तिथं समुद्राचं पाणी त्या रोडवरती आलेलं आहे. म्हणजे काय, त्या सीच्या तिथल्या ओशनची लेवल काय झालेली आहे, वाढलेली आहे. आणि पलीकडच्या पिक्चरमध्ये तिथले जे आईसबर्ग्स आहेत ह्यूज, ते तुम्हाला मेल्ट होताना दिसत आहेत. ते तिथे एक बियर बसले, आता त्याला जायला जागा नाही. सो इट विल डाय. म्हणजे हळूहळू काय व्हायला लागले आहेत, हे पोलर कॅप्स जे आहेत ह्या हळूहळू डिस्ट्रक्शनकडे चाललेले आहेत. दे आर द मेजर सोर्स ऑफ फ्रेश वॉटर फॉर लाईफ ऑन दी अर्थ. मग जर ह्या पोलर कॅप्स डिस्ट्रॉय झाल्या तर प्रचंड मोठ्या प्रमाणात लाईफ हार्म होणार आहे किंवा थ्रेट होणार आहे. ओशनच्या लेवल्स वाढल्या तर बरीचशा सिटीज, ओशन किंवा कोस्टल एरियामधला जो पार्ट आहे तो सगळा काय होणार आहे, सीजमध्ये संक होऊन जाणार आहे. सो इट इज व्हेरी डेंजरस इन फ्युचर. नंतर इन्क्रीज इन पोल्युशन लेवल्स. Many undesirable gases, pollutants, smokes are released into the atmosphere by burning fossil fuels. फॉसिल फ्युएल ज्यावेळी बर्न करतो त्यावेळी त्याच्यातनं अनेक गॅसेस बाहेर पडतात, काही पोल्युटंट्स बाहेर पडतात, स्मोक एअरमध्ये रिलीज केला जातो. दिस इन्क्रीजेस लँड, वॉटर अँड सॉईल पोल्युशन ऑन द अर्थ सरफेस. आणि ह्याच्यामुळे काय होतं, तिन्ही प्रकारची लँडचं, वॉटरचं, सॉईलचं, एअरचं, असं सगळ्याच प्रकारचं पोल्युशन हळूहळू वाढायला लागलेलं आहे. इन्क्रीज इन कार्बन मोनॉक्साईड लेवल्स. दिस इज डेंजरस थिंग. Carbon monoxide, highly poisonous gas, is released during the incomplete combustion of fossil fuels. ज्यावेळी फॉसिल फ्युएल्स अर्धवट बर्न होतात, त्यांचं कंप्लीट कंबशन होत नाही, त्यावेळी त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही तर कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो, विच इज हायली पॉयझनस. द बर्निंग ऑफ कोल इज द मेजर सोर्स ऑफ प्रोडक्शन ऑफ कार्बन मोनॉक्साईड इन ॲटमॉस्फिअर. कोल जिथं जिथं वापरला जातो किंवा पीठ जिथं जिथं वापरला जातो तिथं जिथं हे हाफ कंबशन होतं आणि त्याच्यातनं कार्बन मोनॉक्साईड हा एअरमध्ये रिलीज केला जातो. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण सर्क्युलेटरी सिस्टीम, ब्लड, हिमोग्लोबिन यांचा स्टडी करताना तिथं हा कार्बन मोनॉक्साईडचा रेफरन्स आपल्याला आलेला होता. आता त्या शेजारच्या पिक्चरमध्ये कार्बन मोनॉक्साईडचे तुम्हाला सोर्सेस दाखवलेले आहेत. व्हेकलर सोर्स आहे, त्याच्यानंतर इंडस्ट्रीजमधनं, फॅक्टरीजमधनं, काही ठिकाणी फॉरेस्ट फायर्समधनं तो मोनॉक्साईड बाहेर पडतो. अशा अनेक
ठिकाणून कार्बन मोनॉक्साईड हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जातो. आता याचे दुष्परिणाम काय होतात? हाय लेवल्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड इन द एअर कॅन लीड टू कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. आता हे कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग काय आहे? तर तुम्हाला आपण हे शिकलेलो आहोत आपण की आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्टेशनचं काम आपलं हिमोग्लोबिन करत असतो. ते काय करतात? लंगमधनं ऑक्सिजनचा मॉलिक्यूल घेतात, तो त्या हिमोग्लोबिनला अटॅच होतो. सेलपाशी गेल्यानंतर तो तिथनं ऑक्सिजन रिलीज होतो, सेलमध्ये जातो आणि सेलमधनं कार्बन डायऑक्साईड तिथं अटॅच होतो. पुन्हा ते हिमोग्लोबिन ज्यावेळी लंग्समध्ये येतं त्यावेळी तो कार्बन डायऑक्साईड तिथनं डिटॅच होऊन एअरमध्ये जातो. ती प्रोसेस शेजारी तुम्हाला दिसते बघा पिक्चरमध्ये. पण त्याच ठिकाणी जर कार्बन मोनॉक्साईड अटॅच झाला त्या हिमोग्लोबिनला तर तो तिथनं डिटॅच होत नाही. म्हणजेच काय? तो हिमोग्लोबिन परमनंट डॅमेज करून टाकतो. इट इज ऑफ फर्दर नो यूज. म्हणजे ते हिमोग्लोबिन बॉडीत जरी राहिलं तरी ते ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड कॅरी करू शकत नाही, कारण ऑलरेडी तिथं कार्बन मोनॉक्साईड अटॅच झालेला आहे. मग आपल्या बॉडीतल्या ह्या सगळ्या हिमोग्लोबिनला किंवा ह्या रेड ब्लड सेल्सना जर कार्बन मोनॉक्साईड अटॅच झाला तर आपल्या बॉडीला ऑक्सिजन मिळणार नाहीत अँड इट कॅन क्रिएट फेटल कंडिशन. लक्षात येते, कारण ऑक्सिजन तर नेसेसरी आहे. म्हणून कार्बन मोनॉक्साईड हा डेंजरस आहे, हा पॉयझनस आहे. इट कॅन किल द पर्सन. लक्षात आलं? आणि हे काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घडते. दुसरा ह्याचा इफेक्ट काय आहे तर इन्क्रीज इन ॲसिड रेन. ऑक्साइड्स ऑफ सल्फर अँड नायट्रोजन आर रिलीज्ड इन टू द ॲटमॉस्फिअर ड्युरिंग द बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स. फॉसिल फ्युएल ज्यावेळी बर्न होतात, आपण मगाशी बघितलं होतं की कोलमध्ये किंवा फॉसिल फ्युएल्समध्ये इतर कंपाऊंड काय काय असतात? सल्फर असतो, नायट्रोजिनस कंपाऊंड्स असतात, इतर काही कंपाऊंड्स असतात. तर हे ज्यावेळी बर्न होतं त्यावेळी दे गेट कन्वर्टेड इन टू देअर ऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं. In presence of sunlight and moisture, they form sulfuric acid and nitric acid respectively. हे गॅसेस, हे ऑक्साईड जे गॅसेस असतात, हे ज्यावेळी हीट आणि वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळी ते काय होतात? वॉटरमध्ये डिझॉल्ट होऊन त्यांचे रिस्पेक्टिव्ह ॲसिड्स तयार करतात. म्हणजे सल्फर डायऑक्साईडपासनं सल्फ्युरस ॲसिड तयार होतं, ह्याच्यापासनं नायट्रोजन डायऑक्साईडपासून नायट्रिक ॲसिड तयार होतं अँड दे आर व्हेरी स्ट्रॉंग ॲसिड, व्हेरी करोजिव्ह ॲसिड. ॲसिड्स फॉल्स टू दी अर्थ सरफेस अलॉंग विथ रेन वॉटर ॲज ॲसिड रेन. आणि ही जी एअरमध्ये ॲसिड तयार होतात मॉइश्चर आणि सनलाईटमुळं, ही काय होतात? रेन वॉटरमध्ये मिक्स होऊन अर्थवरती येतात अँड दॅट इज कॉल्ड ॲसिड रेन अँड इट इज व्हेरी डेंजरस फॉर लाईफ ऑन दी अर्थ. Acid rain is corrosive, damages buildings, structures, especially made up of marble and stone. हे ॲसिडच आहे शेवटी. ते कुठल्याही स्टोनवर पडलं, मार्बलवर पडलं तर तो खराब करून टाकतं. इट ऑल्सो डॅमेजेस प्लांट्स, सॉईल, वॉटर अँड ह्युमन हेल्थ. तुम्हालाही माहिती आहे आता ॲसिड जर आपल्या बॉडीवर पडलं तर काय होतं. मग हे जर डायरेक्ट नॅचरली जर ह्या सगळ्या गोष्टींवर पडलं तर हे सगळं काय होतं? नॅचरली ते डॅमेज करायला सुरुवात करतं. खाली पिक्चरमध्ये त्याचे इफेक्ट्स ॲसिड रेनचे तुम्हाला दाखवलेले बघा. ज्या ओल्ड बिल्डिंग्स आहेत त्या आता खराब व्हायला लागलेल्या आहेत, त्यांचा स्टोन खराब व्हायला लागलेला आहे. लक्षात येतं आहे ना? आणि दिस इज बिकॉज ऑफ ॲसिड रेन. क्रॉप बर्न होऊन जातात, फॉरेस्ट अख्खे बर्न होऊन जातात. आपल्याला सुद्धा ब्रिदिंगला त्रास होतो, कारण हे ॲसिडचे पार्टिकल्स आपल्या लंग्समध्ये जाऊन आपली लंग्ससुद्धा आतल्या बाजूने डॅमेज करतात. आता हे झालं अबाउट हार्मफुल इफेक्ट्स. आता हे फॉसिल फ्युएल कॉन्झर्व्ह करायला पाहिजे, कारण आपण पहिल्यांदाच बघितलं की दे आर एक्झॉस्टेबल, संपून जाणार आहेत. संपून तर दिले नाहीत पाहिजेत, कारण अजून आपल्याला ते वापरायचे. देन वी नीड टू कॉन्झर्व्ह इट. इट टेक्स मिलियन्स ऑफ इयर्स टू फॉर्म फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल तयार व्हायला मिलियन्स ऑफ इयर लागतात. विदिन अ डे ऑर विदिन अ इयर आपण नाही तयार करू शकत. करंट रिझर्व्स ओनली लास्ट फॉर अ फ्यू हंड्रेड इयर्स. आत्ताची जी काही रिझर्व्स आहेत हे अजून काही 100 वर्ष, फ्यू हंड्रेड इयर्स आपण यूज करू शकू. बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स हॅज हार्मफुल इफेक्ट्स. तसंच हे फॉसिल फ्युएल बर्न केलं तर त्याचे हार्मफुल इफेक्ट्स पण आपण बघितले. अँड दॅट इज व्हाय फॉर ऑल दीज रिझन्स वी नीड टू कॉन्झर्व्ह फॉसिल फ्युएल्स. त्याच्यामुळं आपल्याला हे फॉसिल फ्युएल्स आहेत हे कॉन्झर्व्ह करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यासाठी स्टेप्स कुठल्या कुठल्या घ्यायच्या? ह्याच्यासाठी पहिली सगळ्यात महत्त्वाची स्टेप की फॉसिल फ्युएल्सचा यूजच रिड्यूस केला पाहिजे. मग याच्यासाठी स्टेप्स कुठल्या कुठल्या? स्टेप्स टू रिड्यूस द यूज ऑफ फॉसिल फ्युएल्स. इन्क्रीज यूज ऑफ अल्टरनेटिव्ह इनएक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी. जे मगाशी आपण बघितले होते नॅचरल रिसोर्सेस, इनएक्झॉस्टिबल रिसोर्सेस जे पोल्युशन फ्री आहेत, सोलर, विंड, हायड्रो एनर्जी, ह्यांचा यूज वाढवला पाहिजे, कारण ह्याच्या यूजमुळं त्याचा कुठलाही हार्मफुल इफेक्ट एन्व्हायरमेंटवरती होत नाही आणि हे कधीही न संपणारे आहेत. शुड बी यूज्ड ऑन अ लार्ज स्केल टू मीट आवर एनर्जी नीड. आज आपण हे वापरतोय पण ह्याचा यूज अजून वाढवला पाहिजे की ज्याच्यापासून आपल्या सगळ्या नीड्स या फुलफिल होऊ शकतील.
केअरफुल अँड ज्युडिशियस यूज ऑफ एनर्जी बाय ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल ऑन अ डे टू डे बेसिस. आपण प्रत्येक जण ही एनर्जी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वापरत असतो. कुकिंगसाठी आहे, इलेक्ट्रिसिटीसाठी आहे. तर ह्या सगळ्याचा ह्या एनर्जीचा वापर हा खूप केअरफुली आणि ज्युडिशियसली करायला पाहिजे, कारण ही एनर्जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी असेल, हिटिंगसाठी असेल, आपण पुन्हा फॉसिल फ्युएल्सच वापरत असतो. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ईच अँड एव्हरी सिटीजन ऑफ दिस वर्ल्ड शुड टेक दिस केअर. आता स्टेप्स टू कॉन्झर्व एनर्जी. एनर्जी जर कॉन्झर्व केली तर नॅचरली काय होणार आहे, फॉसिल फ्युएल्सचा यूजही कमी होणार आहे. मग ती एनर्जी कॉन्झर्व कशी करायची किंवा एनर्जीसाठी त्या काय स्टेप्स घ्यायच्या. एनर्जी कॉन्झर्वेशन इज द एफर्ट मेड टू रिड्यूस द कन्झम्पशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणजे काय, आपण जी एनर्जी कन्झ्युम करत असतो, यूज करत असतो, युटिलाइज करत असतो, त्याचा यूज कमी करायचा, त्यालाच म्हटलं जातं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऑल इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, टेलिव्हिजन, रेडिओ, फॅन्स, लाईट्स शुड बी स्विच्ड ऑफ वेन नॉट इन यूज. आपल्या घरात जी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत त्याचा ज्यावेळी वापर नसेल त्यावेळी ती बंद केली पाहिजेत, ते ऑफ केली पाहिजेत, म्हणजे तिथलं इलेक्ट्रिकल कन्झम्पशन कमी होईल. इन्क्रीज यूज ऑफ CFL बल्ब्स अँड ट्यूब्स ॲज दे कन्झ्युम लेस एनर्जी. जे ट्रॅडिशनल बल्ब्स होते किंवा जे लाइटिंग सोर्स होते, आता असे काही लाईट्स आलेले आहेत की ज्याच्यामध्ये मिनिमम कन्झम्पशनमध्ये मॅक्झिमम लाईट तुम्हाला मिळतो, जसं की CFL आहेत. त्याच्यापेक्षाही आता पुढची टेक्नॉलॉजी म्हणजे LED झालेली आहेत. CFLपेक्षा कितीतरी कमी इलेक्ट्रिसिटी तुम्हाला LED मध्ये लागते आणि त्याच्यातनं लाईट मात्र जास्त मिळतो. हे आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये पण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरची स्टेप काय आहे तर रिड्यूस यूज ऑफ इंडिव्हिज्युअल व्हेकल्स. आपण जे इंडिव्हिज्युअल व्हेकल्स वापरतो ह्याचा यूज पण आपण कमी केला पाहिजे. फॉर शॉर्टर डिस्टन्सेस वॉक इन्स्टेड ऑफ युजिंग अ व्हेकल. जवळचं अंतर आहे तर तिथं आपण स्कूटर घेऊन कार घेऊन जाण्यापेक्षा चालत जाऊ शकतो किंवा बायसिकल आपण वापरू शकतो. इन्क्रीज द यूज ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट अँड यूज बायसिकल. पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे त्याचा यूज वाढवला पाहिजे, कारण का तेवढ्याच फील्डमध्ये मॅक्झिमम पीपल त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात. इंडिव्हिज्युअल कार घेऊन जाण्यापेक्षा मी जर रेल्वेनी किंवा बसनी गेलो तर माझ्या कारसाठी लागणारं जे काही फ्युएल आहे तेवढं मी सेव्ह करतो किंवा कॉन्झर्व करतो. सायकल वापरली पाहिजे. आता बऱ्याच सिटीजमध्ये एक दिवस असा असतो की जिथं तुम्ही मोटरसायकल किंवा पेट्रोल डिझेल व्हेकल वापरू शकत नाही. यू हॅव टू यूज बायसिकल आणि त्याच्यामुळं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फरक पडतो. डोंट वेस्ट वॉटर, यूज इट केअरफुली अँड ज्युडिशियसली. वॉटरसुद्धा आपण केअरफुली वापरलं पाहिजे, कारण ते वॉटर आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बरीचशी एनर्जी खर्च केली जाते. म्हणून जर वॉटर वापरलं तर इनडायरेक्टली आपण एनर्जीसुद्धा सेव्ह करणार आहोत. डोंट वेस्ट कुकिंग गॅस. कुकिंग गॅस वेस्ट नाही केला पाहिजे. ज्यावेळी यूजमध्ये नाही त्यावेळी बर्नर ऑफ केला पाहिजे. मेक यूज ऑफ वेसल्स विथ फ्लॅट बॉटम इन्स्टेड ऑफ राऊंड बॉटम. राऊंड बॉटमची जी वेसल्स असतात त्याला LPG किंवा गॅस जास्त लागतो हिटिंगसाठी. फ्लॅट बॉटम असेल तर तेच जास्त हीट युटिलाइज करतं, म्हणून फ्लॅट बॉटमचे आपण वेसल्स तिथं वापरली पाहिजे. त्याच्यानंतर यूज एअर कंडिशनर्स अँड हीटर्स कॉशियसली. आपल्या घरात एअर कंडिशनर्स असतात, फॅक्टरीजमध्ये, ऑफिसेसमध्ये असतात, कंटिन्युअस 24 आवर्स चालू असतात. टेम्परेचर एकदम त्याच्यात लो केलेलं असतं, एवढी गरज पण नसते. बाहेरच्यापेक्षा 3-4 डिग्रीनी टेम्परेचर आत कमी केलं तर आपल्याला कूल फील होतं, पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता 16-17 डिग्रीला टेम्परेचर ठेवलेलं असतं. मग त्यावेळी तिथं एनर्जी कन्झम्पशन हे जास्त होत असतं. हे जर आपण कमी केलं तर आपण तिथंसुद्धा एनर्जी सेव्ह करू शकतो. In India, the Petroleum Conservation Research Association PCRA advises people to drive at a constant and moderate speed, to switch off the car engine at signals and to regularly service their vehicles for maximum fuel efficiency. इंडियामध्ये ही एक PCRA म्हणून एक संघटना आहे, पेट्रोलियम कॉन्झर्वेशन अँड रिसर्च असोसिएशन. ही काय करत असते तर लोकांमध्ये हे फ्युएल जे आहेत, फॉसिल फ्युएल्स आहेत किंवा एनर्जी कशी कॉन्झर्व करायची, फॉसिल फ्युएल कशी यूज करायची, त्याचा यूज कसा कमी करायचा, यासाठी अवेअरनेस प्रोग्राम्स ठेवत असते. आता वेगवेगळ्या NGOसुद्धा करतात किंवा RTO जे आपले आहेत ते सुद्धा त्याच्यासाठी वेगवेगळे अवेअरनेस कॅम्प घेत असतात. त्याच्यात काय ते सांगतात की एका कॉन्स्टंट स्पीडला गाडी चालवा की ज्याच्यामुळं फ्युएल कन्झम्पशन कमी होईल. मॉडरेट स्पीडला गाडी चालवा, जास्त रश करू नका, गाडी हळू चालवा, त्या रेंजमध्ये गाडी, इकॉनॉमिकल रेंजमध्ये किंवा इको रेंजमध्ये गाडी चालवा की जेणेकरून तुम्ही जे फ्युएल वापरताय त्याचं मॅक्झिमम बेनिफिट तुम्हाला मिळेल. सिग्नलला जर आपण उभी असेल तर इंजिन, कारचं म्हणा किंवा मोटरसायकलचं, स्कूटरचं इंजिन बंद केलं पाहिजे, कारण 1.5 मिनिटं सिग्नल असतात. तिथं नुसतंच गाडीचं इंजिन चालू राहिलं तर तेवढं फ्युएल वाचतं. सगळ्यांनीच जर हे प्रॅक्टिस केली तर किती मोठ्या प्रमाणात फ्युएल कन्झर्व होईल. त्याच्यानंतर आपल्या ज्या गाड्यांची इंजिन्स आहेत ती रेग्युलरली सर्व्हिस करा. ती जर तशीच खराब राहिली तर त्याच्यातनं आणखीन प्रॉब्लेम्स
क्रिएट होऊ शकतात. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींवरती अवेअरनेस क्रिएट करून एनर्जी आणि फॉसिल फ्युएलचं कॉन्झर्वेशन आता लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात झालेली आहे. सो फ्रेंड्स, हिअर एंड्स सेकंड पार्ट अँड दिस चॅप्टर कोल अँड पेट्रोलियम. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं एक जस्ट आपण रिव्ह्यू घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपण पेट्रोलियम ह्या कोल प्रॉडक्ट किंवा पेट्रोलियम प्रॉडक्टबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. मग हे पेट्रोलियम म्हणजे काय असतं, त्याचं ते फॉर्मेशन कसं होतं, ते कसं तयार होतं अंडरग्राऊंड, त्याची प्रोसेस काय आहे, त्याच्यानंतर ह्या आपण पेट्रोलियम एक्स्ट्रॅक्ट कसं करतो अर्थमधनं, त्याच्यानंतर आपण बघितलं की हे एक्स्ट्रॅक्ट केलेलं जे पेट्रोलियम आहे त्याचं रिफायनिंग करून त्याच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट्स कसे मिळवतो, रिफायनिंगसाठी आपण जी प्रोसेस वापरतो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, त्याचे डिटेल्स आपण बघितले. त्याच्यानंतर आपण पाहिलं त्याच्याला वेगवेगळ्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमधल्या स्टेप्स काय आहेत. नंतर पेट्रोलियमचे युजेस वेगवेगळे कुठले कुठले आहेत त्याचे प्रॉडक्टप्रमाणे. त्याच्यानंतर नॅचरल गॅसबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली. नॅचरल गॅसनंतर आपण दुसरा प्रॉडक्ट बघितला त्याचा तो म्हणजे पेट्रोकेमिकल्स बघितले. पेट्रोकेमिकल्समधले वेगवेगळे युजेस काय आहेत, पेट्रोकेमिकल्स किती प्रकारचे आहेत हे आपण बघितलं. नंतर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ एक्सेसिव्ह यूज ऑफ फॉसिल फ्युएल्स आपण स्टडी केले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बघितलं ग्रीनहाऊसमध्ये इन्क्रीज होतो आहे, त्याचे बॅड इफेक्ट्स काय येत आहेत, पोल्युशन वाढत आहे वेगवेगळ्या प्रकारचं, कार्बन मोनॉक्साईडच्या लेवल्स वाढत आहेत विच आर व्हेरी डेंजरस फॉर आवर लाईफ. आणखीन ॲसिड रेन फॉर्मेशन कसं होतं, त्याचा इफेक्ट अर्थवरती किंवा लाईफवरती काय होतो, हे सगळं बघितलं. आणि फायनली आपण बघितलं कॉन्झर्वेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स अँड एनर्जी, त्याची नीड काय आहे आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या स्टेप्स आपण फॉलो केल्या पाहिजेत. तर हे सगळं आपण ह्या सेकंड पार्टमध्ये बघितलेलं आहे. फ्रेंड्स, इथं हा चॅप्टर कोल अँड पेट्रोलियम आपला संपला. हा व्हिडिओ, ह्याच्या PPT, स्लाइड्स, वर्कशीट हे सगळं आपल्या पोर्टलवरती आणि ॲपवरती लोड केलेलं आहे. ते केअरफुली बघा, स्टडी करा आणि वर्कशीट आणि क्विज सॉल्व करून टाका. सो दिस इज ऑल अबाउट कोल अँड पेट्रोलियम. थँक्यू.